प्रथमतः स्वागत करून या ठिकाणी सगळ्यांना कव्हर करा, एवढे लोक जमत नाही जास्तीत जास्त. विघ्नहर्ता महिला शेतकरी बचत गट त्याचप्रमाणे कृषी मित्र शेतकरी गट भात लावणी महोत्सव आपण इथे तळवली मोठे मोदवाडी इथे संपन्न करत असताना मी प्रथमतः प्रमुख मान्यवरांचं स्वागत करतो. या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून वाघर तालुका कृषी सहाय्यक अधिकारी माननीय क्षीरसागर साहेब, त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी श्री नाळे साहेब, त्याचप्रमाणे उपकृषी अधिकारी सोनावणे सर, कुचकुळकर सर, त्याचप्रमाणे जावळे सर, शिंदे सर, खेडेकर सर, वाचकर सर, रावणे सर, पाटील सर, गुडेकर सर हे उपस्थित आहेत. मी प्रथमतः या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या देशाचे शेतकरी आणि या शेतकरीचा वारसा पुढे चालावा यासाठी ज्या शेतकरी बांधवांनी आपलं योगदान या शेतीसाठी दिलं आणि महामानव शिवाजी महाराजांनी जे या रयतेचे राज्य स्थापन करून शेतकऱ्यांना आनंदानं आपल्या शेती व्यवसायामध्ये प्राधान्य दिलं अशा महामानवाचं छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये ज्या महापुरुषांनी या आपल्या लोकांसाठी योगदान दिलं अशा या सर्व महापुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी या तळवली गावातून चिंचवाडी, भेळवाडी, आगरवाडी, डावळवाडी, भडकांबा या भडकांबातून आलेले प्रतिष्ठित शेतकरी मान्यवर, त्याचप्रमाणे तळवली ग्रामपंचायतचे या विद्यमान सरपंच मॅडम आमच्या मयुरी शिगवण मॅडम, त्याचप्रमाणे सर्व सदस्य उपस्थित, वाडीतून आलेले सर्व अध्यक्ष महोदय, महिला वर्ग उपस्थित, हा कार्यक्रम संपन्न करणाऱ्या आरपीसी उमेद म्हणजे कोलवणकर मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित संजय आगरे तळवली अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे भडकांबा अध्यक्ष महोदय आणि सर्व ग्रामस्थ, चिंचवाडी, देऊळवाडी अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमच्या तळवली महोदय. मला भात लावण्यापासून काढणीपर्यंत जो खर्च येतोय त्या खर्चामध्ये तुम्ही बचत केली म्हणजे तुमचा फायदा होणार आहे. आता ही जर बचत करायची असेल तर दिवसेंदिवस आता सगळ्यांच्याकडे आता साधे फोन सोडून प्रत्येक जण आता अँड्रॉइड फोन वापरतंय. प्रगती झाली का नाही झाली? सगळ्यांच्या घरचे छोटे टीव्ही जाऊन मोठे टीव्ही आले ना. आता आपल्याला शेतीमध्ये देखील जे काय नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ते वापरायला पाहिजे. अगदी पूर्वीपासून भाजावळ पद्धतीने शेती चाललेली आहे, पण आता तुम्ही जर बघितलं समोर तर भाजावळ करून रोपं करायची गरज आहे का? आज तुम्ही मिरचीची रोपं बाहेर आणून लावताय, वांग्याची रोपं बाहेरने ट्रेमधले आणून लावताय, बरोबर, झेंडूची आणताय. मग त्याच पद्धतीनं भाताची रोपं देखील भाजावळ न करता तयार करता येतात. आता भाताचं पीक जरी 4 महिन्याचं असलं तरी तुमची भाजावळीचं काम कधीपासून सुरू होत आहे? तुमच्या हिशोबाने भाताचं पीक किती महिन्याचं झालं? मग एवढं जर आपण राबत असू, तुम्ही जे काय कष्ट करताय ते जर तुम्ही मजुरीच्या स्वरूपात लिहून ठेवलं तर आपल्याला अशा पद्धतीने भात शेती परवडणार नाही. आता हे जर 2 गोष्टी वाचवल्या, रोपं करण्याची, भाजावळ करण्याची पद्धत ही चुकीची आहे. सुरुवातीला पर्याय नव्हता म्हणून आपण भाजावळ करत होतो, राब करत होतो, पण आता प्रगती झालेली आहे, तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. मग ते नवीन सुधारित तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय येतो ट्रेमध्ये रोपं तयार करणं किंवा कोकोपीटमध्ये रोपं तयार करणं किंवा प्लास्टिकचा कागद खाली अंतरून त्याच्यावरती रोपं तयार करणं. याच्यामध्ये फायदा काय आहे? आता ही जर तुम्ही रोपं पाहिली, या रोपामध्ये तुम्हाला भाजावळ न करता हे रोपं तयार झालेले आहेत. फक्त आपल्याला काय बदलायचं आहे? आपली मानसिकता थोडी बदलायची की छोटी रोपं लावण्याची आपल्याला मानसिक तयारी ठेवायची. आपल्याला आता सवय काय झाली, रोप उंच झालं पाहिजे, त्याची मूठ बांधता आली पाहिजे तरच ते उगवेल. परंतु जेवढ्या कमीत कमी दिवसाचं रोप लावलं जाईल तेवढे त्याला फुटवे जास्त येतील. जेवढे जास्त फुटवे येतील त्याला सगळ्यांना लोंब्या जास्त येतील आणि सगळ्या लोंब्या भरल्या जातील. एवढा फक्त एक छोटासा आपल्याला बदल करायचा आहे की कमीत कमी दिवसाचं लहान उंचीचं जरी असलं तरी आपल्याला रोप लावलं पाहिजे. आता चिखलणी करताना काय काळजी घ्यायची आहे की चिखलणी कमीत कमी झाली पाहिजे.
एवढा लहान रोप लावायचा असेल तर एकदम गुडघाभर चिखल करून उपयोग नाही. आता चिखलणी करताना काय होतं, उभ्या पावसामध्ये चिखलणी केली की सगळं गढूळ पाणी जे शेतातलं आपलं बाहेर जातं ते त्या शेताचं रक्त आहे. माणसाच्या शरीरातलं रक्त वाहून गेल्यानंतर माणूस काय होईल. मग त्याच पद्धतीनं जर हे चिखलयुक्त पाणी आपल्या शेतामधनं बाहेर नाही गेलं पाहिजे तर आपण थोडासा शेतीचा जो कस आहे तो टिकून ठेवू. आपली जमीन ही सजीव आहे. आता जमीन सजीव आहे कशावरून ओळखायचं, ज्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जास्त ती जमीन सजीव. आता आहे का आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या नाही. मग का गांडूळ नाहीत आपल्या जमिनीमध्ये, का नाहीत. हा, रासायनिक खत. गांडुळाला खायला काय लागतं, काडी कचरा, पालापाचोळा, शेणखत, सेंद्रिय खत आपण घालतोय का. भात शेतीला शेणखत वापरतात का. हा, अगदी थोडी लोक वापरतात, परंतु वापरायला जास्त प्रमाणात वापरलं तर गांडुळाने काहीतरी शेतामध्ये खायला मिळेल, गांडूळ वाढते. आणि गांडुळाला काय म्हटलं जातं, शेतकरी मित्र म्हटलं जातं. या शेतकरी मित्रांची संख्या वाढली की आपोआप आपलं उत्पन्न वाढेल. एक विषय समजून घ्या की आपण नुसतं युरिया मारला की उत्पन्न येत नाही, कुठलंही रासायनिक खत मारलं की उत्पन्न येत नाही. जसं आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवताना सुरुवातीला आपण धान्य आणतो, ज्वारी असेल, गहू असेल, ते निवडतो, त्यानंतर गिरणीमध्ये नेतो, त्याला दळून आणतो, जे काही पीठ तयार होतं त्यानंतर ते मळलं जातं, त्यानंतर त्याच्यापासून आपण चपाती किंवा भाकरी बनवतो. त्याच पद्धतीने ही टाकलेली रासायनिक खतं जशीच्या तशी पिकाला घेता येत नाही, त्याच्यावरती पण प्रक्रिया करावी लागते. मग हे सगळं जे काय स्वयंपाक, पिकासाठीचा स्वयंपाक तयार करण्याचं जे काय काम आहे हे सगळं काम कोण करतं, हे सगळ्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव करतात, हे जमिनीमध्ये असणारे गांडूळ करतात. तुम्ही गांडुळाला इकडे काय म्हणता स्थानिक भाषेमध्ये, त्यांची संख्या भरपूर वाढली पाहिजे. आता आपण हा प्रायोगिक तत्वावरती सकाळ पवार साहेब आणि पळवणकर मॅडम आणि इथले जे आपला गट आहे विघ्नहर्ता महिला शेतकरी बचत गट आणि कृषी मित्र शेतकरी बचत गट यांच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य केलं म्हणून आजचा दिवस आहे. ते जर या प्रयोगाला तयार झाले नसते किंवा या प्रात्यक्षिकाला तयार झाले नसते तर आज हे आपण इथे करू शकलो नसतो. सर्वप्रथम इथं सर्व उपस्थितांचं, कृषीपुराच्या वतीने सरपंच मॅडमचं, सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिकांचं, आमचे मित्र आशिष सर असतील आणि इतर जे सहकारी आहेत त्या सर्वांचं इथं स्वागत करतो. आणि एवढं सांगतो की बदलती परिस्थिती आहे, बदलती परिस्थितीमध्ये जर टिकून राहायचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः तयार केलेलं अन्न स्वतः खायचं असेल, ज्याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा अंश कमी असेल, ते आपण घरी पिकवल्याशिवाय खाऊ शकत नाही. सगळेजण सेंद्रिय 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 बाजारातून सेंद्रिय विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी जेवढं लागेल तेवढं आपण सेंद्रिय तयार केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. आता सगळ्यात इथं पुन्हा एकदा त्या मूळ विषयावरती येतो. ही रोपं तयार करायला काय करायला लागतंय, या रोपं तयार करण्यासाठी अशा पद्धतीचे ट्रे मिळतात. हे ट्रे मिळतील किंवा तुम्ही घरामध्ये आपल्याकडे जे प्लास्टिकचा कागद असतो, प्लास्टिकचा कागद तुम्ही जे आता पावसाळ्यामध्ये अंगावर घ्यायला वापरता तो खाली अंतरायचा, त्याच्यावरती लाकडाची जी पट्टी येते त्या पट्टीच्या सहाय्याने असे साचे तयार करून घ्यायचे, ते साचे मांडायचे, त्याच्यामध्ये 50% माती आणि 50% शेणखत मातीमध्ये मिक्स करायचं दोन्ही आणि ते सगळे साचे भरून घ्यायचे किंवा असली ट्रे वापरायचे. हे भरून घेतल्यानंतर जे आपल्याला बियाणं वापरायचं आहे ते बियाणं आपल्याला 48 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. म्हणजे त्याला काय करायचे, भाताच्या बियाणाला मोड आणायचं आहे. भाताच्या बियाणाला मोड आलेलं बियाणं तुम्ही एकदा ही माती पसरून घेतली की मोड आलेलं बियाणं याच्यावरती आपल्याला जसं आपण रांगोळी टाकतो त्या पद्धतीने पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावरती मातीचा हलका थर द्यायचा आहे आणि ते दिल्यानंतर त्याला रोज आपण हलक्या हातानं पाणी द्यायचं आहे. साधारणतः 10 ते 12 दिवसाची 15 दिवसाची पर्यंत किंवा जास्तीत जास्त आपल्या जसं सहज शक्य होईल एवढ्या दिवसाची 15 ते 20 दिवसाची रोपं आपण लागवडीसाठी वापरू शकतो. पण विचार करा, भाजावळीसाठी लागणारं पातेलं गोळा करायचं नाही, शेण गोळा करायचं नाही, पालापाचोळा म्हणजे कवळ तोडायचं नाही, या सगळा खर्च तुमचा वाचला. दुसरा विषय काय, रान कसं, रान येणार ना, रान येणार, पण ज्यावेळेस तुम्ही चिखलणी करणार आहे त्यावेळेस रान सगळं चिखलणीमध्ये जात आहे, जे मोठे ते तुम्ही बाजूला काढून घेत आहे. त्यानंतरचा विषय काय आहे, रोपं तयार झाल्यानंतर आता रोपं काढणं, रोप लावणीला जेवढा वेळ जात नाही किंवा जेवढं कष्ट नाही तेवढं रोपं काढणीला आहे, बरोबर ना. रोपं काढायची, त्याच्या पेंड्या बांधायच्या, त्या पसरायच्या. म्हणजे केवळ तुम्ही एक सुधारित तंत्रज्ञान जर यातलं घेतलं की काय नाही बाबा धाडसनं की काही नाही, पुढल्या वर्षी सगळं शेत नाही पण किमान 10 गुंठे असेल किंवा 5 गुंठे असेल, त्यातला अर्धा गुंठा 1 गुंठा मी या पद्धतीने ट्रे पद्धतीनं रोपवाटिका तयार करून लावेल. माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे, मशीन तर लागवड होईलच, परंतु यातले जे काही ट्रे शिल्लक राहतील ते आता हाताने पण लावायचं, थोडंसं डेमो घेऊया. म्हणजे तुम्हाला देखील आत्मविश्वास येईल की अशा रोपं लावले तरी भात शेती येते. आणि शेती हा निरीक्षणाचा विषय आहे. जर तुम्ही निरीक्षण केलं, याच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास वाढला तर पुढल्या वर्षी तुम्ही हा नाहक होणारा भाजावळीचा खर्च, राबाचा खर्च किंवा हे आता दाढ काढण्याचा खर्च, हे सगळे खर्च तुम्ही करणार
नाही. हे एक सुधारित तंत्रज्ञान आहे, निश्चितपणे आपण सगळ्यांनी त्याचा अवलंब करा. हे इंजिनवर चालणारं मशीन आहे, अशीच हाताने चालणारे मशीन आहेत, म्हणजे मनुष्यचालित हस्तचलित देखील मशिनरी आहेत, त्या देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. किंमत साधारणतः 15,000 20,000पासून पुढे चालू आहेत. गटामध्ये मिळून केलं, आता जसं गट शेती हे करतायत म्हणून हे सगळं शक्य आहे. एका शेतकऱ्याला एवढं मशीन मोठं घेणं शक्य नाही, परंतु 2, 3, 4 जण 5 जण एकत्र आले आणि समूहाने जर शेती केलेली अशा वस्तू जर घेतल्या तर निश्चितपणे फायदा होणार आहे.